20व्या शतकातील महान संत विभूती सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आपणा सर्वांना, महाराष्ट्राला नव्हे, देशाला नव्हे, जगाला सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी वाचा फोडणारे सन्माननीय आदरणीय मनोज दादा सर्वांना माहीतच आहे। तेव्हा या ठिकाणी प्रथम आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं प्रथमतः मी संस्थांकडून शब्दसन्मानाने स्वागत करतो व आदरणीय दादांना विनंती करतो आपण या ठिकाणी आशीर्वचनपर मनोगत व्यक्त करावं। आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील। सगळ्यांना रामकृष्ण हरी। महान संत परमपूज्य माऊली दादा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो। परमपूज्य महादेव महाराजजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो। परमपूज्य आपले गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। बंकटस्वामी मठाचे मठाधिपती त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आता बऱ्याच महाराजांचे नाव बी माहीत नाही हो। मी सर्व महंतांच्या चरणी आपला शिष्य म्हणून माफी मागून मनापासून तुमच्या चरणी नतमस्तक होतो सगळ्यांचा। आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व टाळकरी मंडळींच्या गुणजनांच्या या वारकरी संप्रदायाचा शिष्य म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी। इथं काळजी करू नका, मी बोलणार नाही, कारण मी ज्या वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे, मर्यादा पाळणारा मी शिष्य आहे। एवढंच जगाच्या पाठीवर आता एक व्यासपीठ राहिलं की तो जातीभेद होत नाही आणि या असंच टिकून राहायची जबाबदारी आपली सगळ्यांची। दुसरे अनेक खूप व्यासपीठ आहेत आपल्याला तिकडं भाषण ठोकायला। इथं मर्यादाचं उल्लंघन कोणीच करायचं नाही, मग मी असं नाही तर कोणी असो। इथं जर जातीचा विषय काढला त्याला डायरेक्ट व्यासपीठाच्या खाली उतरायचं, मग मी असलं तरी हरकत नाही। एवढंच एक व्यासपीठ राहिलंय मायबापा हो आता की तिथं सगळे जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात। एवढंच एक व्यासपीठ आहे। ताईने सांगल्या ते सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या याच्यात दी, इथं नको, पण 100% लगन एवढा शब्द देतो आणि सगळ्यांना मनापासून पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो आणि भाऊजी महाराजांच्या चरणी, महादेवजी महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य महान संत माऊली दादा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो। सगळ्यांना रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी दादा। परत एकदा दादा